शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम, सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी महापालिकेकडून अल्पकालीन, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. या योजनांना थोडा वेळ लागेल, मात्र कमी खर्च आणि वेळेत अल्पकालीन योजना प्रभावीपणे प्रत्यक्षात आणण्यावर प्रशासनाचा भर आहे. पोलीस जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व विभागांना सोबत घेऊन लोकसहभागातून डिसेंबर 2026 या एका वर्षाच्या कालावधीत शहरातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेत मोठा आणि चांगला बदल घडेल, असा विश्वास महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केला. महापालिकेच्या विविध विभागांमधील अधिकारी अभियंत्यांसाठी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आयोजित कार्यशाळेत महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट निलेश निकम, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज BP, ओमप्रकाश दिवटे, पवनीत कौर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि उद्योजक अमित परांजपे, साकार रोबोटिक्सचे सहसंस्थापक डॉक्टर मनोज पोचट उपस्थित होते. कुशल मनुष्यबळ, कायदा सुव्यवस्था, चांगले पर्यावरण यामुळे पुण्यात ग्लोबल कम्युनिटी सेंटर, IT आणि इतर क्षेत्रांची वाढ झाली असली तरी नियोजित विकासामुळे वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे, असे आयुक्त राम यांनी म्हटलं आहे. शहरातील पुणेकरांची वाहतूक फक्त 50% आहे. उर्वरित ग्रामीण भागातून जाणारी ट्रान्झिट वाहतूक समस्या निर्माण करते. मेट्रो रिंग रोड मिसिंग लिंकची कामे सुरू असून 5 वर्षात पूर्ण झाल्यानंतर 2030 नंतर वाहतूक प्रश्न उद्भवणार नाही. त्यामुळे एकात्मिक प्रयत्नांची गरज आहे. रस्ते रुंदीकरण, महावितरणाचे पथदिवे, फीडर बॉक्स, अनधिकृत होर्डिंग आणि अतिक्रमणे हटवून वॉर्डनिहाय रस्ते सुधारल्यास 2026 अखेर मोठा बदल घडेल. महापौर नागपुरे म्हणाल्या की रिंग रोड, मेट्रो, उड्डाणपूल याची वाट पाहण्याऐवजी उपलब्ध साधनांमधून ठोस प्रयत्न करावेत. वॉर्ड कर्मचाऱ्यांनी जागल्याचे काम केल्यास छोट्या समस्या सुटतील. नागरिकांच्या सूचना वापरून पर्यवेक्षण आणि तंत्रज्ञानाचा वापर करावा. अनिरुद्ध पावसकर यांनी दृकश्राव्य सादरीकरणातून सद्यस्थिती मांडली तर सूत्रसंचालन दिनकर गोजारे यांनी केले. देशातील इतर शहरांच्या तुलनेत पुणे 30 वर्षात 300% वाढले असले तरी पायाभूत सुविधा मागे पडल्या तरी अल्प खर्चात व्यवस्थापन सुधारता येते. मेट्रो रिंग रोड होईलच, पण विज्ञान तंत्रज्ञानाने समस्या सोडवता येतील. रस्ते रिफॅसिंग्स नंतरच सुधारणा दिसली, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितलं आहे. साप्ताहिक पोलीस वॉरंटच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्यासोबत शेअर करा.